नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार, कधी, किती आणि कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांची विनंती, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसऱ्याला लाईक करून टाका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत असते. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करतोय. करू शकता आखाती युद्धाचा फटका, JNPTत कांदा अडकला. बघू शकता मध्य पूर्वेच्या आखाती देशातील तणावाचा थेट परिणाम महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांवर झाला आहे. दुबईतील प्रमुख आयात बाजारपेठ तात्पुरती बंद झाल्यामुळे भारतीय कांद्याची निर्यात थांबवली असून जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण JNPT येथे निर्यातीसाठी सज्ज असलेले 150हून अधिक कंटेनर अडकले आहे. लाखो टन नाशवंत कांदा बंदर परिसरात अडकल्याने तो खराब होण्याची भीती शेतकरी निर्यातदार व्यक्त करत आहे. दुबई ही भारतीय कांद्याची प्रमुख निर्यात बाजारपेठ असून विशेष नाशिक पट्ट्यातील कांदा मोठ्या प्रमाणात आखाती देशाकडे पाठवला जातो. मात्र जहाज वाहतूक, विमा प्रक्रिया आणि आयात व्यवहारावर परिणाम झाल्याने माल स्वीकारण्यात दुबई व्यापारी पुढे येत नाही. निर्यात प्रक्रियेत अनिश्चितता निर्माण झाल्याने व्यापारी आणि शेतकरी दोघांचीही आर्थिक विस्कळीत झाली आहे. देशांतर्गत उत्पन्न बाजार समितीत अशा प्रकारची परिस्थिती आहे. अडकलेले कंटेनर, वाढते वाहतुकीचे, साठवणुकीचे शुल्क, माल खराब होण्याचा धोका आणि बंद आंदोलन या चारही बाजूंनी कांदा उत्पादक संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांची मागणी आहे की दुबई बाजार पुन्हा सुरू होईपर्यंत पर्यायी निर्यात बाजारपेठ उपलब्ध करावी आणि दर स्थिर ठेवण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी या ठिकाणी करण्यात आली आहे. बघू शकता. धन्यवाद. जास्तीत जास्त व्हिडिओ नक्की शेअर करा. तर भेटूया अशी माहितीपूर्ण कांदा अपडेट्स. तोपर्यंत इथेच थांबतो आहे. जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद. भेटूया पुढील तोपर्यंत थांबतो आहे. तर भेटूया पुढील. धन्यवाद. सबस्क्राईब नक्कीच करा.